संघ चव्हाण सुपर किंग आणि शिरगावकर लायन्स. पाहूया ही 1 नंबरच्या ट्रॉफीसाठी होत असलेली लढत. एक छोटा रायझिंग स्टार, 2 रायझिंग स्टार मला चव्हाण सुपर किंग मध्ये पाहायला मिळत आहेत. प्रणय आणि अभिजय. खरोखर त्यांनी खूप सुंदर असं क्रिकेट दाखवला. फायनलला पोहोचलेले संघ चव्हाण सुपर किंग आणि शिरगावकर लायन्स. आमचे पाटील पलटणचे संघ मालक इथे ग्राउंड मध्ये दिसत आहेत. मोरया. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी, दोन्ही संघांना शुभेच्छा संपूर्ण उत्सव समितीकडून. बघूया टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे ते शिरगावकर लायन्स या संघाने. शिरगावकर लायन्स फायनलचा सामना नक्कीच चुरशीचा होणार, यात काही शंका नाही. थोडे नियम मी सांगू इच्छितो. हे फायनल सामना आहे. संघ स्वतःही रिव्ह्यू घेऊ शकतात किंवा अंपायरना जर काही डाऊट असेल तर तेही रिव्ह्यू घेऊ शकतात चर्चा करून. आणि जर त्याच्यामध्ये रिव्ह्यू घेताना जर काही क्लिअर झालं नसेल तर अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल दोन्ही संघांना. राम भाऊ खरोखर त्याने मानलेलं आहे की आपली शेवटची CPL आहे आणि त्याच्यासाठी ते 100% 200% देणार, यात काही शंकाच नाही. पार्थच्या चेहऱ्यावर मला खुशी दिसतेय. त्यांना फायनलला जायचं होतं आणि जिंकले तर कदाचित पार्थ ट्रॉफी बँगलोरला घेऊन जातील. हॅलो, ट्रॉफी जिंकली तर राम जाणार आहे बँगलोरला अशी माहिती आहे. आणि शिरगावकर जिंकला तर तो आउट ऑफ इंडिया जाणार आहे 6 महिन्यासाठी. म्हणजे दोघांची कोणाची इच्छा पूर्ण होते ते बघायची आता फक्त. दोघे जण जॉबसाठी बाहेर जाणार आहेत. सामन्याची सुरुवात होत आहे ती पहिला षटक घेऊन येत आहेत शिरगावकर लायन्सचा जुनेद आणि सामना करेल तो चव्हाण सुपर किंगचा राहुल आणि मारुती. बघूया राहुल. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, बाहेर काढला चेंडू आणि स्वर चेंडू. वाईड चेंडूनी सुरुवात झाली, चांगली सुरुवात झालेली आहे चव्हाण सुपर किंग यांच्यासाठी. बघूया काय होतंय. सुंदर असा फटका आणि 2 धावा, चोरलेला धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मारुती खूप सुंदर असं सरप्राईज पॅकेज मिळाले ते चव्हाण सुपर किंगला. पुढचा चेंडू सुंदर असं टटलला मर्यादित झोन मध्ये जाता येतो. 1 धावावर समाधान मागावं लागेल राहुलला. 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली होती 4. चव्हाण सुपर किंगचे फॅन बरेच दिसतात, मागून आवाज येत आहे. पुढचा पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, थोडेसे जुने बाई प्रेशर मध्ये दिसत. सुंदर असा सोडलेला चेंडू आणि आता मात्र मागून बोल. काय सुंदर चेंडू टाकलेला आहे तो जुनेदांनी. मारुतीला काय कळलेला नाही. शनिवार संपलाय, रविवार आलाय, थोडं पाहुणं नाहीये. शनिवारी मारुती फॉर्म मध्ये होता. पुढचा जाहेद स्टार प्लेअर आहे चव्हाण सुपर किंग मध्ये. खरोखर हा सामना चुरशीचा होणारच आहे. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली होती 5. पुढचा चेंडू जुनेद बाई टू जाहेद बाई.
बाय टू बाय, भाई भाई होगी अब लड़ाई। बड़ा भाई छोटा भाई, सुंदर असा तटवला चेंडू, एक चेंडूवर समाधान मानावं लागेल तो मोहसिन जायद भाईला। बघूया आता स्ट्राईकवर आहे तो राहुल, स्टार प्लेअर ऑफ द CPL, स्टार प्लेअर ऑफ द त्रिशूल पार्क, राहुल बुसारे नेहमी आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवतो, ही त्यांची खासियत आहे। 4 चेंडू नंतर धाव संख्या झाली ते 6। सुंदर असा फटका, संघाचं पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन जातात, भलेही स्वतः चांगला परफॉर्म करत नाही परंतु ते उभे राहतात। सुंदर असं क्षेत्ररक्षण राम भाऊ यांच्याकडून, राम भाऊ हार मानणार नाहीत, तिकडे राम भाऊचे बरेच प्रेक्षक आहेत, बरेच त्यांचे सपोर्टर आहेत। पुढचा चेंडू, सुंदर असा फटका, परंतु चेंडू अशा क्षेत्ररक्षकाकडे गेलाय। लायन ऑफ द क्रिस्टल पार्क स्नेहल खरोखर चेंडूवरती अगदी सिंहासारखी झडप घेतो, कुठेही चेंडू जाऊन देत नाही। एका षटकानंतर धाव संख्या झाली होती 7, एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 7। बघूया कौस्तुभ काय करतो आपल्या संघासाठी, सुंदर असा फटका आणि 2 धावांनी समाधान मानावं लागेल तो राहुलला। सुंदर सुरुवात, कौस्तुभ आपल्या संघासाठी काय करतो तो पुढचा चेंडू, कौस्तुभ वर्सेस राहुल, सुंदर असा तटवला चेंडू, 1 धावावर समाधान मानावं लागेल ते राहुलला। आता मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ते 10। कौस्तुभ टू जाहेद, पुढचा चेंडू, सुंदर असा तटवला फटका, परंतु राम भाऊंना काही कळलं नाहीये आणि चोरलेला धावा, चोरटी धाव, राहुल पुन्हा एकदा राहुल स्ट्राईक वरती। राम भाऊचा थोडं फंबल झालेला इथे। पुढचा चेंडू, कौस्तुभ टू राहुल नाम ही काफी आहे। सुंदर असं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा खरोखर एक बेस्ट फिल्डर साठी कॅन्डिडेट्स फिक्स झालेले आहेत ते स्नेहल, आणि मॅचला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे। पुढचा चेंडू, कौस्तुभ टू जाहेद, वाईट चेंडू, पंचाने आपले हात पसरले आहेत। पुढचा चेंडू, कौस्तुभ टू जाहेद, खूपच क्लोज, लेग स्टंप मिस्ड, सुंदर चेंडू, 14 धावा आणि सुंदर फटका, 4 धावा, अगदी वेळेवर मिळाला चौकार, वेळेवर मिळाला चौकार। इथे CSK चे फॅन खुश दिसत आहेत। ड्रीम 11 मध्ये कॅप्टन राहुल आहे आणि वाईस कॅप्टन जाहेद आहेत त्यांचे। जय 11 फुल जय 11चा सपोर्ट आहे इथे चव्हाण सुपर किंगला। आणि स्वेअर चेंडू, थोडेसे कौस्तुभ मला प्रेशर मध्ये दिसत आहेत कारण समोर उभे आहेत जाहेद। 19 धावा, सुंदर असा फटका 6 धावांसाठी, परंतु इथे 6 धावा नाही, 0 धावा आणि विकेट बाद। मला आपल्या ग्राउंडच्या एका कॉर्नरला दिसत आहेत गोपी, आमचे स्टार प्लेअर गोपी, मला थोडं जाणून घ्यायचं ते कोणाचे सपोर्टर आहेत। शिरगावकर लायन्सना सपोर्ट करत गोपी। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 19। संख्या टार्गेट खरोखरच खूप चांगलं आहे, धाव संख्या खूप चांगली आहे। 2 षटकार समाप्तीनंतर धाव संख्या झाली 19। चव्हाण सुपर किंगचा स्टार प्लेअर राहुल अजून बॅटिंग करत आहे, बरीचशी चर्चा चालू आहे इथे, तिसरं षटक कोण घेऊन येईल, काय घडतंय काय बिघडतंय, पुढच्या 2 षटकात संपेल आपले CPL 6 चे मानकरी कोण आहेत। आणि इथे स्टार प्लेअर कॅप्टन ऑफ दी शिरगावकर लायन्स, लेट्स सी रामभाऊचे पण सपोर्टर खूप आहेत इथे, पूर्ण ग्राउंड चकाचक भरले आणि रामभाऊसाठी टाळ्या होऊ दे। राम हो तो नाम है वरना तमाम है। लेट्स सी रामभाऊ वर्सेस राहुल। बघूया रामभाऊचा पहिला चेंडू, सुंदर असा तटवला चेंडू, परंतु
डॉट चेंडू, सुंदर फटका, परंतु त्याच्यावर कोणताही धाव मिळाला नाही राहुलला. पुढचा सुंदर असा फटका, परंतु तेवढीच सुंदर क्षेत्ररक्षण आरुष कडून. स्टार, रायझिंग स्टार 2 चेंडू आणि 20 धावा. आता मात्र तडाखेबाज फलंदाज निनाद स्ट्राईक वरती. बघूया निनाद काय करतो आपल्या संघासाठी. राम भाऊ, सुंदर असा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. विराटनं आपलं प्रदर्शन दाखवलंय फायनल मध्ये. विराट नामी काफी. पुढचा चेंडू, सुंदर असा पुन्हा एकदा फटका निनाद कडून. 2 धावावरती समाधान मानावं लागते. बघूया काय घडते काय बिघडते. निनाद खरोखर एक फटकेबाज. सुंदर असा चेंडू रामभाऊ कडून बॅक फुटवरती खेळण्याचा प्रयत्न निनाद कडून, परंतु डॉट. रामभाऊ, राम राम, जय श्रीराम. सुंदर असा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण रामभाऊ कडून. आणि आता खूपच गचल असं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळत होते. आता मात्र स्नेहल, बघूया अंपायर काय निर्णय देते. इथे मला वाटतं 4 धावा काढल्या. इथे रिव्ह्यू घेतील. इथे संधी आहे अंपायरचा 5 धावा, परंतु रिव्ह्यू घेतला आहे तो शिरगावकर लायन्सच्या संघाकडून. परंतु जो इथे रनआउट जर दिसलं नाहीये तर रिव्ह्यू घेतला आहे शिरगावकर लायन्सने. सॉफ्ट डिसिजन आहे 5 धावा या चेंडूवरती. आणि जर इथे डिसिजन नाही मिळत आहे तर अंपायर देखील तो निर्णय मान्य करावा लागेल. बघूया काय होतंय ते. आणि सुंदर असं डिसिजन, नॉट आउट. 5 धावा काढल्या. तिथे पहिल्यांदा घडलं असं सीपीएल मध्ये, एका चेंडूवर 5 धावा, ते पण धावून. आणि रामभाऊच्या गोलंदाजावर ते खासियत आहे. समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती 27. खूपच मोठे टार्गेट. गेल्या वर्षी असं रामभाऊ असताना जसं झालं होतं की एका चेंडूवर 4 धावा धावून काढल्या होत्या चव्हाण सुपर किंगच्या विरोधात. आणि तो बदला यावर्षी चव्हाण सुपर किंग फेडतील असं वाटलं नव्हतं. एक चेंडूमध्ये 5 धावा धावून काढल्यात. चव्हाण अगदी सगळ्यात आवडते असे संघमालक चव्हाण साहेब, त्यांच्या तोंडावर खुशी दिसत आहेत. खरोखर खुश असणार आहेत. हरले तरी आनंदित असतात, जिंकले तरी आनंदित असतात असे आमचे चव्हाण साहेब. पुढचा चेंडू आरुष, सुंदर असा फटका निनादला. 1 धावावर समाधान मानावं लागते निनादला. 1 चेंडू नंतर धाव संख्या आली 28. अजून 5 चेंडू बाकी आहेत. आणि राहुल कॅप्टन, फुलटॉस असा चेंडू मिस केलाय तो राहुलने. 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली आहे ती 28. अजून 4 चेंडू बाकी आहेत. आरुष एक चांगला प्लेअर आहे आणि 1 धावावर समाधान मानावं लागते ती. चिल्लर पार्टी 3 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 29. बघूया पुढच्या 3 चेंडू मध्ये चव्हाण सुपर किंग किती. आणि निळे चेंडू जो 22 रन्स नाही आहेत. 22 नाही, जसं आपलं नो स्कोर वरती आपण रनआउट देत नाही. 22 वरती रन नॉट आउट आहे. नो बॉल वरती फक्त एकच धाव. आता फक्त नो बॉलची 1 धाव मिळाली होती चव्हाण सुपर किंग. आता उरले 3 चेंडू. बघूया 3 चेंडू मध्ये किती धावा करतात आपल्या संघासाठी. निनाद स्ट्राईक. आरुष, सुंदर असा फटका.
परंतु 4 धावा. माफ करा, अंपायरने अजून निर्णय दिलेला नाही. अंपायरशी वाद करू नका. निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. 2 धावावरती समाधान मानावं लागते. चव्हाण सुपर किंग खरोखर सुंदर असं आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. ती निनाद कडून फटाकेबाज प्लेयर, फटफटीबाज प्लेयर. शेवटचे 2 चेंडू बघूया निनाद आपल्या संघासाठी किती धावा वेचतो होते. सुंदर चेंडू आरुष कडून आणि बोल्ट. खरोखर खूपच सुंदर चेंडू होता. निनाद काही करू शकला नाही. शेवटचा 1 चेंडू आणि स्ट्राईक वरती स्टार प्लेअर मोहसिन. बघूया मोहसिन काय करतात. 1 चेंडूवरती किती धावा वेचतात ते आपल्या संघासाठी. एक ही धाव खूप महत्वाची ठरेल इथे. नॉन स्ट्राईक वरती आहे राहुल. आरुष चेंडू टाकतो. सुंदर असा चेंडू आणि 1 धाव तटवली. खरोखर चांगला चेंडू होता. त्याच्यावरती 1च धाव मिळू शकत होती. धाव संख्या झाली होती 33 आणि 34 धावाचं टार्गेट. खूप मोठं असं डोंगरा एवढं टार्गेट दिलाय ते शिरगावकर लायन्सला. परंतु शिरगावकर लायन्स मध्ये अगदी उत्तम असे बॅट्समन कौस्तुभ आहेत. ऑलराऊंडर सुशील आहे. स्वतः रामभाऊ कॅप्टन. आरुष बघूया काय होतंय ते. 34 धावांची आवश्यकता. चव्हाण सुपर किंगला खूप मोठा सपोर्ट मिळतो. त्याचा अजून एक कारण आहे म्हणजे योगेश भाईमुळे चव्हाण सुपर किंगला खरोखर खूपच सपोर्ट मिळतोय तो. मी इथल्या संघाला विचारेल की कोणाला सपोर्ट करताय तुम्ही, चव्हाण सुपर किंग की शिरगावकर लायन्स. तिकडे चव्हाण सुपर किंग, इकडे शिरगावकर लायन्स. 34 4 षटकानंतर 34 धावांची आवश्यकता. सीएसके ने 33 धावा करून 34 धावांचा टार्गेट दिला आहे ते शिरगावकर लायन्सला. आणि शिरगावकर लायन्सचे ओपनर कौस्तुभ आणि त्यांच्या बरोबर येतील शिरगावकर लायन्सचा 1 रिव्ह्यू संपलेला आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. कंबाईंड एका मॅचला 1च रिव्ह्यू आपला. आणि बघूया चव्हाण सुपर किंगचा पहिला गोलंदाज राहुल. बॉल टाकेल तो कौस्तुभला. बघूया काय करतो तो. सुंदर असा फटका परंतु 1 धाव. रायझिंग स्टार प्रणय आणि डॉट चेंडू. सुंदर सुरुवात झाली होती कौस्तुभ आणि 2 चेंडूवर 2 धावावरती समाधान मानावं लागेल कौस्तुभला. 2 चेंडूनंतर धाव संख्या आली 2. आता पुन्हा एकदा राहुल टू कौस्तुभ. राहुल नाम ही काफी आहे. खरोखर अशा बऱ्याच सीपीएल झाल्या त्याच्यामध्ये राहुलला आम्हाला फायनलला पाहायला मिळतं. फायनलला खेळताना पाहायला मिळतं. नेक्स्ट टाइम असा निर्णय ठरणार की राहुलला फक्त फायनल खेळवलं जाईल. बघूया पुढचा चेंडू. राहुल टू कौस्तुभ आणि कौस्तुभने षटकार मारलेला आहे. आणि इथे मात्र नक्कीच शिरगावकर लायन प्रेशर मध्ये आलेले आहे. परंतु स्नेहल ज्याला आपण लायन्स शिरगावकर लायन्सचा जो लायन आहे तो म्हणजे स्नेहल, तो आता स्ट्राईकवर आलेला आहे. बघूया स्नेहल काय करतो तो. आता राहुल पुढचा चेंडू. राहुल टू स्नेहल. सुंदर असं 1 धावावरती समाधान मानावं लागते तर स्नेहलला. आता मात्र स्ट्राईक वरती जुनेद. मॅच चुरशीची होणार परंतु स्नेहल आणि जुनेद अजून सुद्धा स्ट्राईकवर आहेत. सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मारुतीकडून.
मारुतीने जसा डोंगर उचलला आपल्या हातावरती तसा सीएसकेचा संघ उचलला घेतला. सुंदर असा फटका आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते सीएसके चव्हाण सुपर किंग कडून. एका षटकानंतर धावसंख्या आली फक्त 3. आता मात्र नक्कीच ज्युनियर चिले पुढचा गोलंदाज चव्हाण सुपर किंगचा मॉसिन. खरोखर असे स्टार प्लेयर आहेत मॉसिन. कधी फक्त आम्हाला सीपीएल ला पाहायला मिळतात परंतु प्रत्येक सीपीएल मध्ये परफॉर्मन्स त्यांचा खूपच चांगला असतो. पुढचा चेंडू डायरेक्ट चेंडू परंतु नो स्कोर. काय ते एफर्ट्स, काय ते एफर्ट्स, काय ती जंप, काय काय तो एफर्ट. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते आपल्या मारुतीकडून. आणि खरोखर पुढचा चेंडू मोहसिनबाई कडून स्नेहलला. सुंदर असा चेंडू. हा भेटलं प्रफुलभाई. सुंदर असा फटका 2 धावावरती किती आहेत बघा. सुंदर असा फटका स्नेहल कडून. स्नेहल अजूनही ग्राउंडवरती उभा आहे तोपर्यंत होप्स जागे आहेत, होप्स जिवंत आहेत शिरगावकर लायन्स. बघूया पुन्हा एकदा मॉसिन टू स्नेहल. सुंदर असा फटका, टॅप टाईपचा फटका परंतु एकच धावावरती समाधान. जाहेद, जुनेद जाहेद हेही नेहमी फायनल मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. पुढचा चेंडू 4 चेंडू नंतर 6 धावा. फसवलाय भाई टू भाई. मोहसिन टू जुनेद. नो चेंडू परंतु नो चेंडूचा फायदा घेऊ शकलो ना जुनेद भाई. बघूया काय होतंय ते. 7 धावा आणि सुंदर असा टॅप चेंडू परंतु मारुतीच्या हातामधून जसा गदा सुटत नाही तसा बॉल ही सुटत नाहीये. काय सुंदर असं क्षेत्ररक्षण. खरोखर आमच्या सीपीएल 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. जुनेद भाई कडून इशारा मिळाला की ठीक आहे हो जाएगा. बघूया पुढचा चेंडू. ओहो सुंदर असा झेल घेतलाय तो वार्यानी. हर्षित वार्यान खरोखर सुंदर असा झेल. आणि आता आलेले आहेत ते रामभाऊ. इथे सीएसके चे सपोर्टर आहेत परंतु सपोर्ट मात्र रामभाऊ नाही. बघूया रामभाऊ आपल्या संघासाठी काय करतात. शेवटच्या होप्स इथे आहेत ते रामभाऊ कडून. रामभाऊ, राम हो तो नाम हो वरना तमाम हो. बघूया रामभाऊ काय करू. इथे राम आहे, समोर मारुती आहे आणि सुंदर असा फटका. बघूया बजरंग बाहेर बसलाय, मॅचची मजा घेत आहे. पुढचा चेंडू स्नेहल साठी. बघूया स्नेहल काय करतोय तो आपल्या संघासाठी. आणि इथे आमचे ऍक्टिव्ह मेंबर पिते साहेब आलेत आपल्या ठरलेल्या कमिटमेंट सहित. पुढचा चेंडू रामभाऊनी सुंदर असा फटकवला चेंडू परंतु 1 धावावर समाधान मानावं लागेल तो रामभाऊना. सुंदर असा फटका स्नेहल कडून परंतु खरोखर तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण हर्षित कडून. बघूया इथे जो जिंकल संघ त्याला एक चांगली संधी मिळेल शॅम्पियन. पुढचा चेंडू रामभाऊ यांना. बघूया रामभाऊ आपल्या संघासाठी काय करते ते. अजून होप्स जिवंत ठेवले ते रामभाऊ यांनी. सुंदर असा फटका परंतु स्नेहलने ते नाही सांगितले कारण स्नेहलला आपल्या बॅटिंग वरती विश्वास आहे. अजून 12 चेंडू बाकी.
6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पुढचे संघमालक स्वतः अंकुश चव्हाण यांचा चेंडू, परंतु सुंदर असा फटका आणि 4 धावा. स्नेहल अजून हार मानत नाही. खरोखर स्नेहल एक जर शिरगावकर लायन्स ह्याचं नाव, लायन्स मधलं जे नावामधला लायन्स आहे तो स्नेहल आहे. बघूया स्नेहल काय करतोय. तो अजून हार न मानलेला नाही. पुढचा चेंडू सुंदर असा, पण तो तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतं इथे स्नेहलला. आता मात्र रामचा एक चेंडू मारुतीकडे गेला पाहिजे. काय होईल ते बघायला आम्हाला मजा येईल. तर पुढचा चेंडू चव्हाण यांच्याकडून राम, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागते. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं. तो संघमालक चव्हाण यांच्याकडून सुंदर फटका, परंतु एकच चेंडू आणि इथे धाव बाद झाले ते राम. इथे राम नाम सत्य आहे. राम यांचे समाप्त झाले. CSK ने विजय विनंती करण्याची सुरुवात केली. सुंदर फटका, काय फटका, तरीही सुंदर फटका पाहायला मिळत आहे तो स्नेहल कडून. पुन्हा एकदा चांगला फटका. विजयी संघ चव्हाण सुपर किंग फायनलिस्ट, त्यांचे अभिनंदन. उत्सव समिती जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाने कुठे जाऊ नये. आपलं हे आपल्याला हा जो विजय आहे तो दोघांना मिळून साजरा करायचा आहे. दोनच नाही तर संपूर्ण 8 टीमना मिळून ही होळी साजरी करायची आहे. मी विनंती करेल दोन्ही संघांना इथेच थांबायचं आहे. आणि इथे रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. प्रथम क्रमांक आलाय तो चव्हाण